आपकी अदालत मध्ये पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर आरोप आहे की हे दुटप्पी आहेत. तुम्ही राजकारणावर खूप बोलत होते. पंजाबच्या राजकारणात असलेल्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही माजी आमदार आणि माजी मंत्री असलेल्या 122 आमदार आणि मंत्र्यांची सुरक्षा काढून घेतली आहे. सर, सुरक्षा रक्षक घेऊन तो सिक्युरिटीचं काम तर करत नाही. सिक्युरिटीवाले पंजाब पोलिसांचे आताही आहेत अधिकाऱ्यांकडे. आम्ही लागलो आहोत शोधायला. त्यांच्या मशीनची सुरक्षा करतात, त्यांच्या कोंबड्या पाळतात, घरातील सर्व कामं करतात, मुलांना शाळेत सोडायचं आहे. तू सुरक्षा कशासाठी घेतलीस भाऊ? एवढा धोका कसा? त्यांचं म्हणणं आहे की आमच्या जीवाची पर्वा तर सोडली, पण मान साहेबांनी स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी 1000 अधिकारी आणि सैनिक तैनात केले. त्यांना सांगा मला 1000 जणांची लिस्ट द्या म्हणून. ठीक आहे, कोणते 1000? हे प्रोटोकॉलमध्ये जेवढे असतात ना तेवढे पण मला. सगळे म्हणतात की सिद्धू मुसेवालाची हत्या यामुळेच झाली, कारण त्याची सिक्युरिटी कमी केली गेली होती आणि अनाऊन्स पण केलं होतं. ज्या दिवशी त्यांचे ही घटना झाली त्यावेळी त्यांच्या घरी 2 गनमॅन होते. त्यांना सोबत नाही घेऊन गेले. त्यांच्याजवळ स्वतःची बनवून घेतलेली बुलेट प्रूफ गाडी होती, ती पण घेऊन नाही गेले. तर कारण फक्त इतकंच नाही आहे. हां, मृत्यू खूप कोणाचाही हो, तो खूप दुःखदायक असतो. त्यांचे जे 29 जे आहेत गँगस्टर आहेत ते पकडले गेले. 3 एन्काउंटरमध्ये मारले गेले. 3000 पानांचं जे आहे आरोपपत्र दाखल केलं. आम्ही आमच्याकडून, माझं काही कुठे ते तसं नाही आहे सर. जे माफिया पाळतात किंवा कोणत्या गँगस्टरला राजकीय आश्रय देतात, शह देतात राजनैतिक, आम्ही तर पंजाबच्या जनतेसोबत आहोत. कोण आहेत ते जे पकडले गेले? त्यांना कोणी पाळलेलं? कोणाच्या पार्टीकडून होते? कोणी त्याचा, कोणी याचा, कोणी याचा, कोणी त्याचा. ते काम आता पंजाबमध्ये बंद झाले. गुंडगिरी पूर्ण बंद झाली. वाळू माफिया, जमीन माफिया, ट्रान्सपोर्ट माफिया सगळं बंद झाले. म्हणून हे मला शिव्या देत आहेत, कारण मला तर पैसे कमवायचे नाहीत सर. हां, एवढं नक्की आहे की माझ्यासमोर जर कोणी पंजाबचे पैसे लुटतोय आणि जर माझ्याजवळ तो पेन आहे ज्याच्याने मी त्याचा हिशोब घेऊ शकतो तर नक्कीच घेतला असेल. आमच्या पंजाबमध्ये एकच नियम आहे की जसे तुम्ही MLA बनलात तसं तुम्हाला सॅलरी मिळते 85,000 प्लस जे इन्सेंटिव्ह आणि भत्ते असतात. जर तुम्ही MLA नाही बनलात तर तुम्हाला 70-75 हजारचं पेन्शन मिळतं. जर तुम्ही पुढच्या वेळी MLA बनलात पुन्हा पगार मिळणार. जर तुम्ही 4 वेळा MLA बनलात, 5व्यांदा तुम्हाला तिकीट नाही दिलं पार्टीने, तुम्ही हरलात, तर तुम्हाला 4 पेन्शन मिळणार. म्हणजे 70 जोडून 2,80,000. म्हणजे जेवढ्या वेळा MLA बनत जाल तेवढी पेन्शन वाढत जाईल. कित्येक जणांना तर हरण्यामध्ये फायदा होता. जिंकले तर 85,000, हरले तर 3,00,000. आम्ही म्हटलं बाबा हे तर चुकीचं आहे. तुम्ही 2 दिवस पण आमदार राहिलात तरी तुम्हाला तोच भत्ता मिळणार. तर आम्ही सगळ्यात पहिलं त्यांना सांगितलं 1 आमदार 1 पेन्शन, उरलेली पेन्शन तुम्हाला दिली जाणार नाही. तसंही मला असं म्हणायचं की हे जे मोठे मोठे काय माहीत काय काय खरेदी करतात, हे पण घेतात, ते पण घेतात, हे सुद्धा माझं. त्यांना मी सांगू इच्छितो की हवं तेवढं गोळा करा, पैसे, हिरे, मोती, पण हे लक्षात ठेवा की कफनाला किस्सा नसतो. सगळं काही इथेच राहतं. मी तुमच्यासमोर एक उदाहरण आहे. कधी विचार केलेला नाही आयुष्यात की छोट्याशा गावात मशीनची शेपटी पकडून पोहायला शिकलो आम्ही. जेव्हा तलावात म्हशी जायच्या तर मी आजही तिथे जातो. माझी आई तिथेच राहते, गावात येत जात राहते. आणि माझ्या आईची एक गोष्ट मला खूप आवडते. काही TV वाले आले माझ्या आईची मुलाखत घ्यायला गावच्या घरी. मागच्या एका भिंतीला बघून तिने म्हटलं, तुम्ही मुख्यमंत्र्याच्या आई आहात, ही भिंत बघा काय अवस्था हिची, थोडं हिला ठीक करून घ्या. तेव्हा माझी आई म्हणाली, शेतात घर नवीन बनव, भगवान तिथे बनवेल, इथे हातोडा नाही चालणार. काय माहीत कोणती भाग्यवान वीट या घरात बसवलेली आहे जिने माझ्या मुलाला या उच्च पदापर्यंत पोहोचवलं. त्या विटेवर मी हातोडा नाही चालवू देणार. तर आम्ही तर 2 टाईम प्रार्थना करणारे लोक आहोत सर. गाडीच्या खाली येऊन जर कोणी चिमणी किंवा कबूतर
मेलं तर तिथेही 2 मिनिटाचं मौन पाळणारे लोक म्हणूनच तर पण जी ते लोक म्हणतात की जो म्हशीची शेपूट पकडून तलावात घेऊन जात होता तो आज मुख्यमंत्री बनला, डोकं तर फिरणारच ना. मला पत्रकारांनी विचारलं की मुख्यमंत्र्याच्या सीटवर बसून भल्या भल्यांची बुद्धी भ्रष्ट होऊन जाते, तुमची बुद्धी का ना भ्रष्ट झाली? तर मी म्हटलं एक फरक आहे, ते जे असतात ना ते खुर्चीवर बसून प्रसिद्ध होतात. मी प्रसिद्ध झाल्यानंतर खुर्चीवर बसलोय. प्रसिद्धी तर मी 17 वर्षाचा होतो, ज्या वेळेला मी 17 वर्षाचा होतो त्याच वेळेला मी स्टार होतो. 17 वर्षाचा होतो, +2 ग्रेडमध्ये मी शिकत होतो. तर पैशांची आणि प्रसिद्धीची काही कमी नव्हती. पण त्यांचं म्हणणं आहे की स्टेज चालवणं वेगळं असतं आणि स्टेज चालवणं वेगळं असतं. मग स्टेज चालवतोय ना, ते स्टेज चालवतात. त्यांना सांगा स्टेज चालवायला. स्टेज चालवतो. 29,237 सरकारी नोकऱ्या दिल्यात सर. 582 आम आदमी क्लिनिक उघडलेत. 80 अजून तयार आहेत. स्कूल ऑफ एमिनन्स तयार आहेत. 15 ऑगस्टला 15 स्कूल ऑफ एमिनन्स सुरू होणार आहे. आणि वीज 80%, 88% घरांमध्ये मुफ्त दिली जाते सर. कोणी पंजाबचं इथे असेल तर त्याला विचार, कोणी पंजाबचा असेल तर. मी पंजाब तर इथून 200 किलोमीटर अंतरावर सर कॅमेरे पाठवा, तर तुम्ही तिथून माहिती करून घ्या सर. कॅमेरे आम्ही सगळीकडे पाठवले होते. आम्हाला फक्त भगवंत मान यांचा फोटो दिसायला लागतो. जे पण काम असेल तर सगळ्यात आधी मान साहेबांचा फोटो असतो. आता माझे फोटो तर तिथे पण आहेत जिथे तुमचे कॅमेरे सुद्धा पोचणार आहेत लोकांच्या हृदयामध्ये. गर्दीमध्ये इतके चेहरे बघितलेत, पण एका चेहऱ्याच्या पाठी एवढी गर्दी नाही बघितली. सर प्रेम करतात लोक. आजच्या जमान्यात सुद्धा लोक इतकं प्रेम करतात की मी जातो, फुलांनी माझी पगडी भरून जाते. फुलं उधळतात, गाडीमधून फुलं बाजूला करून बसायला जागा मिळवावी लागते. ज्या माता असतात त्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देतात, आशीष देतात. बहिणी आशीर्वाद देतात. तरुण मुलं असे खांद्यावर हात ठेवून सेल्फी काढतात. आजच्या जमान्यात पॉलिटिशियनला मी स्वतःच विचार करतो की हे भगवंत माना, काय पूर्वजन्मीचे पुण्य केले होतीस की ह्या जमान्यात इतकं प्रेम करतात. नाहीतर दुसऱ्या पार्टीचे आहेत पॉलिटिशियन, त्यांच्यावर एकदा हात मिळवला की हाताची बोटं मोजावी लागतात की आहेत की कमी झालीत. म्हणूनच सर बघा, हीच तर आठवण काढण्यासारखी गोष्ट आहे की जेव्हा बादल साहेबांचा फोटो छापला जायचा किंवा अमरिंदर सिंग यांचा फोटो छापला जायचा, तुम्ही म्हणायचात की पैसा फुकट चाललाय. तुम्ही म्हणायचात की पण क्लिनिकवर सुद्धा भगवंत मान यांचा फोटो. सर पहिली गोष्ट तर ही आहे, काही चांगलं काम होतं आहे ते तर पब्लिकपर्यंत पोचवावं तर लागणार. आता प्रत्येकाकडे तर व्हॉट्सअप नाही आहे. आता गावामध्ये जर तुम्हाला गोष्ट पोचवायची असेल, कुठे गाववाला जातोय? मानसाहेब, काम पंजाबमध्ये होतंय पण त्याची जाहिरात गुजरातमध्ये छापली जाते. गुजरातवाल्यांना पण बघू दे की तिथे कसं काम चालू आहे, इथे असं काम का होत नाही ते गुजरात सरकारला विचारतील. आम्ही तर असंच सांगणार सगळ्यांना. तुम्ही नेहमी सांगता की ब्रेन ड्रेन होतोय, आपले तरुण मुलं बाहेर चालली आहेत, तरी पण अजूनही तिथे बोर्ड लागलेले असतात. अगदी बरोबर. US जाण्याकरता इथे संपर्क करा, कॅनडा जाण्याकरता आम्हाला संपर्क करा. खूप मोठा मुद्दा आहे हा. खूप चांगला प्रश्न आहे. आपल्या देशातला जो तरुण आहे तो इथून पळून जातोय. सगळ्या सिस्टमचा दोष आहे. तर आमचा तर प्रयत्न हाच आहे की त्यांना इथेच ठेवायचं आहे. त्यांना इथेच डिग्री मिळू दे आणि त्याच डिग्रीतून त्यांना रोजगार पण मिळू दे. कुठे नाही जाणार ते. विदेशात जाणं काही सोपी गोष्ट नाही सर. आता तुम्ही बघत असाल तर 600-700 स्टुडंट आहे, त्यांच्यावर तलवार लटकते, त्यांना डिपोर्ट करणारे कॅनडावाले, कारण चुकीचे डॉक्युमेंट्स घेऊन कॅनडामध्ये स्थायिक झालेत. का जात आहे? आईच्या कानातले विकून, वडिलांची जमीन विकून. तिकडे सिस्टम आहे, तिथे शिस्त आहे. आमच्या इथे मी प्रयत्न हा करतोय इथेच नोकऱ्या उपलब्ध करायच्या. आता याच्या अगोदर काय व्हायचं ना की पंजाबमध्ये जी इंडस्ट्री होती ती परत गेली. जे पण उद्योजक तिकडे जायचे, मी ते फॅक्टरी सेट करणार. त्याच्या अगोदर विचारलं जायचं की माझे किती. म्हणजे तो जो MOU जो फॅमिली बरोबर करायला यायचे. आता MOU 3.5 कोटी लोकांबरोबर होती. टाटा येणार आहे, मोठी, सर्वात मोठी जमशेदपूर नंतर लुधियानामध्ये. किती हजारो तरुणींना कामं मिळतील. JSW आलंय, वर्धमान आहेच आमच्याकडे, हिरो आहे ऑलरेडी, आणि गुगल येते, वंडरला येते. खूप मोठ्या इंडस्ट्रीज आणतायत पंजाबमध्ये, त्यांना इन्सेंटिव्ह देत आहेत. म्हणजे पंजाब तर पहिल्या दिवसापासूनच रोल मॉडेल बनलाय देशासाठी. हा रोल मॉडेल आहे की ड्रग माफिया कानाकोपऱ्यात पसरलेला आहे पंजाबमध्ये. गल्लीमध्ये तरुण मुलं नशेच्या आहारी जात आहेत. हे बघा, याच्या मागे खूप मोठी कहाणी आहे.
कारण बॉर्डर स्टेट आहे. पहिलं पंजाब फक्त ट्रान्झिट स्टेट होता ड्रगसाठी. तिकडून ड्रग यायचे आणि मग मुंबईमध्ये वगैरे जायचे. आता ते काय झालं की ते कन्झ्युमिंग स्टेट बनलं आहे. आपल्या तरुणांमध्ये ड्रग्स चालते खूप. त्याचं कारण आहे बेरोजगारी. जर त्यांना काम मिळालं तर बिलकुल ते इथे तिथे जाणार नाहीत. आता मी खेळाचं सुरू केलं आहे. आता आम्ही पंजाब पोलीसमध्ये भरतीसाठी प्रत्येक वर्षी घोषणा करून टाकले की 2200 मुलं रुजू केली जातील. म्हणजे ते तयारी करतील, त्यांचा वेळ ते शरीरावर प्रेम करतील, त्यांचा तो वेळ चुकीच्या संगतीत जाणारा, तो टाईम आपण कुठे चांगल्या ठिकाणी लागला तर ते नाही जाणार. तर ह्याला करायचं आहे, व्यवस्थित करायचं आहे आणि पंजाबला पुन्हा पंजाब बनवायचं आहे सर. कॅलिफोर्निया, लंडन, पॅरिस नाही बनवायचं आहे सर. आम्हाला आमचा पंजाब गुरु आणि पीर संतांची धरणी, शहीदांची धरणी, आम्हाला पुन्हा पंजाब बनायचं आहे. आणि पंजाब म्हणजे तो आहे ना, ते भारत आहे वांग मुंदरी बिचनक पंजाब अदा. जर देश अंगठी आहे तर त्यात जे रत्न आहे तो हिरा पंजाब आहे. त्या रत्नाची थोडीशी झलक जी आहे, थोडी फिकी झाली होती, ती परत चमकवणार सर.